यावर्षीच्या 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी दणदणीत यश मिळवलंय. जाणून घेऊयात मराठीतल्या कोणकोणत्या कलाकृती आहेत ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरती बाजी मारली. सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पणातील चित्रपट दारवठा या सिनेमाला मिळाला. तर विशेष दखल अर्थात स्पेशल मेन्शन अवॉर्ड म्हणून व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हरीश भीमानी यांना मला लाज वाटे या सिनेमासाठी, तर पायवाट या सिनेमानं बेस्ट एज्युकेशनल फिल्मचा किताब पटकावलाय. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये औषध या मराठी शॉर्ट फिल्मने बाजी मारली. यावर्षीच्या पुरस्काराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या सिनेमानं आतापर्यंतच्या सर्व मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिस आणि लोकप्रियतेचे विक्रम मोडीत काढले, अशा सैराट सिनेमात आर्ची ही भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरूला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन सन्मानित केलं गेलं. तर म्युझिकल मास्टरपीस फिल्म ठरलेल्या कट्यार काळजात घुसलीमधील महेश काळेला त्याच्या शानदार गायकीसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळालाय आणि रिंगण हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरलाय. एकूणच अटीतटीच्या स्पर्धेत मराठी सिनेमानं याही वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आपला झेंडा फडकवत ठेवलाय. नमस्कार, मी महेश काळे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.